टीसीएस नाशिकमध्ये महिलांसाठी विषारी आणि भयावह वातावरण असं राष्ट्रीय महिला आयोगानं म्हटलंय। नाशिक टीसीएस प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाचा अहवाल सादर करण्यात आलाय। मुख्यमंत्र्यांना हा अहवाल सादर करण्यात आला। तरुण महिला कर्मचाऱ्यांना टार्गेट करून छळ केल्याचा गंभीर ठपका या अहवालातून ठेवण्यात आलाय। हिंदू धर्माचा अवमान, इस्लाम श्रेष्ठ असल्याचा दबाव असायचा असं सुद्धा या अहवालातून समोर येतोय। महिला कर्मचाऱ्यांना मानसिकदृष्ट्या त्यांचं खच्चीकरण केल्याचा सुद्धा आरोप या अहवालातून करण्यात आलाय। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी यांच्याकडून। चंदन, या अहवालात नेमकं कोणकोणत्या मुद्द्यांकडे लक्ष वेधलंय? श्रुती, आपल्याला माहिती आहे की नाशिकच्या टीसीएस कंपनीमध्ये महिलांवरच्या अत्याचार आणि धर्मांतराचा दबावाचा जो प्रकार झालेला होता, त्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगानं या संपूर्ण प्रकरणामध्ये मध्यस्थी करून हस्तक्षेप करून या प्रकरणाची चौकशी केली होती। आणि सखोल चौकशी केल्यानंतर जे काही निरीक्षण राष्ट्रीय महिला आयोगानं नोंदवलेलं आहे ते अत्यंत धक्कादायक आहे। टीसीएस कंपनीमध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी इथलं वातावरण अत्यंत विषारी होतं असं या संपूर्ण अहवालात म्हटलेलं आहे। इथे काम करणाऱ्या महिलांवर प्रचंड दबाव होता। हिंदू धर्म कसा कमी आहे आणि इस्लाम धर्म कसा श्रेष्ठ आहे हे या महिलांवर बिंबवण्याचा सातत्यानं प्रयत्न केला जात होता। तुम्ही जर विरोध केला तर तुमची नोकरी जाईल, अशा पद्धतीची एक धमकी किंवा अशा पद्धतीचा एक दबाव इथल्या महिलांवर होता। सगळ्यात महत्त्वाचं श्रुती, या ठिकाणी पॉश अंतर्गत जो कायदा आहे त्या कायद्याचं उघड उल्लंघन झाल्याचं निरीक्षण जे आहे ते राष्ट्रीय महिला आयोगानं या ठिकाणी नोंदवलेलं आहे। सीसीटीव्ही लावलेले होते, मात्र अनेक ठिकाणी सीसीटीव्ही देखील बंद असल्याचं या संपूर्ण निरीक्षणात या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेलं आहे। टीसीएस जे व्यवस्थापन होतं त्या टीसीएस व्यवस्थापन नक्कीच चंदन, नक्कीच अपडेट्स घेत राहणार आहोतच। तुर्तास धन्यवाद।